शेतकरी मित्रांनो, हे पाहू शकतात डॉक्टर कृष्णचंद्र यांचे मायक्रोरायझा म्हणून हे प्रोडक्ट आहे। केडीसाठी आपण ते साधारण 750 लिटर या प्रमाणात आपण सोडतोय। त्यांचे जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये OWDC, NWDC, ट्रायकोडर्मा, मायक्रोरायझा आणि NPK हे 5 कल्चर मी रोटेशन पद्धतीने सोडतो। आणि आपल्या केडीस पिकासाठी किंवा इतर सर्व जे आमचे पिकं आहेत त्याच्यामध्ये हरभरा आहे, मका असेल, कापूस असेल, या सर्व पिकांसाठी आम्ही याचा वापर करतो। बाजारातल्या प्रोडक्टपेक्षा नक्की याची क्वालिटी जबरदस्त आहे आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे। म्हणजे जर तुम्ही एखाद्या शेतकऱ्याकडून जर घेतलं तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळेल। आणि जर तुम्हाला विकत आणायचं असेल तर तुम्ही डॉक्टर कृष्णचंद्र यांची वेबसाईट आहे त्याच्यावरून पण तुम्ही मागवू शकतात, किंवा काही किसान सेवक काम करताय त्यांच्याकडून पण तुम्ही ते प्रोडक्ट घेऊ शकतात। म्हणून जे चांगलं आहे ते काम आपण पोचवायचा प्रयत्न करतोय। आणि तुम्हाला मी जे कल्चर सोडतो त्याचे लाईव्ह रिझल्ट मी तुम्हाला दाखवतो। एका सेकंदासाठी मी व्हिडिओ पॉज करतो आणि तुम्हाला माझं केडीचं शेत दाखवतो। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात केडीचं पीक किती जोमदार आहे, आपलं वाढ जबरदस्त आहे। आता हे मायक्रोरायझा सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पांढऱ्या मुळांची वाढ होईल। सर्व जागेवर म्हणजे झाडाच्या आजूबाजू जितकी जागा असेल त्या ठिकाणी जे अन्नद्रव्य पडलं असेल तर सर्व अन्नद्रव्य झाडाला सहज मिळेल मायक्रोरायझामुळे। तसंच हा आपला कापूस तुम्ही बघू शकतात बाजूलाच, अतिशय जबरदस्त रिझल्ट मिळालेला आहे आपल्याला डॉक्टर कृष्णचंद्र यांच्या प्रोडक्टचा। या ठिकाणी बघू शकतात कैरींच्या वजनामुळे झाडांच्या फांद्या बऱ्याचदा मुडतात, तर काही ठिकाणी आपल्याला तसं बांधावं लागलेलं आहे त्यासाठी, तर पाहू शकतात। म्हणून मित्रांनो, डॉक्टर कृष्णचंद्र यांचं प्रोडक्ट तुम्ही एकदा तरी वापरून बघा तुमच्या एका एकरसाठी, आणि 2 पिकांमधला तुम्ही फरक बघून घ्या। तुमच्याकडे क्षेत्रफळ जास्त असेल तर एका एकरसाठी तुम्ही ट्राय करून बघा, आणि बाजूचे क्षेत्रफळ जे ते तुम्ही ते प्रत्यक्ष बघा, दोघांमध्ये काय फरक दिसतो, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही।